नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक मराठी कॉर्नर चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। तर सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेऊन विवाह करणाऱ्या विजा भज इमा व विमा प्रवर्गातील नवविवाहित दाम्पत्यासाठी वित्तीय सहाय्य अंतर्गत कन्यादान योजनेतील लाभार्थ्याचे अनुदान वाढ करण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे। तर सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्गातील नवविवाहित दाम्पत्यासाठी अर्थसहाय्य कन्यादान योजना या योजनेअंतर्गत नवविवाहित दाम्पत्यांना अनुदान म्हणून 20,000 इतकी रक्कम व विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहनात्मक अनुदान म्हणून 4,000 रुपये देण्यात येत आहे। तर मुख्यमंत्री महोदयांनी 20 मे 2023 रोजी पालघर येथील सामूहिक विवाह सोहळ्यादरम्यान सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेऊन विवाह करणाऱ्या दाम्पत्यासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात 25,000 पर्यंत वाढ करण्याबाबत घोषणा केलेली आहे। त्या अनुषंगाने महिला व बाल विकास विभागाअंतर्गत शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजना अंतर्गत नवविवाहित दाम्पत्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात 25,000 व सामूहिक विवाह राबविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना 2,500 एवढे प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यास 13 मार्च 2024 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे। सदर मंत्रिमंडळ बैठकीत आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग तसेच इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या उपरोक्त योजनेची समरूप असलेल्या विवाह योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानात महिला व बाल विकास विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार वाढ करण्यास मान्यता दिलेली आहे। तर शासन निर्णयामध्ये काय दिलेले आहे ते आपण एकदा पाहून घेऊया। तर सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेणाऱ्या इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग व विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गात विवाहित दाम्पत्यांना सध्या 20,000 रुपये इतके अनुदान वधूचे वडील, आई किंवा पालकाच्या नावे अधोरेखित धनादेशद्वारे देण्यात येते। सदर अनुदान 25,000 पर्यंत वाढ करण्यास मान्यता ही दिलेली आहे। सदर योजनेअंतर्गत संस्थांना प्रोत्साहन अनुदान म्हणून 4,000 रुपये इतके अनुदान देण्यात येत आहे। त्याच्यात काहीही बदल केलेला नाहीये। ठीक आहे। तर इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाअंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेणाऱ्या मागासवर्गीय दाम्पत्यांना वस्तुरूपात देण्यात येणाऱ्या अनुदानाची रक्कम वधूचे वडील, आई किंवा पालकाच्या आधारभूत धनादेशाद्वारे लग्नाच्या दिवशी देण्यात यावी अशी तरतूद आहे। आता त्यात बदल करून हे लाभार्थीच्या हस्तांतरण डीबीटी पद्धतीने त्यांच्या खात्यात जमा करण्यात यशस्वी होणार आहे। ठीक आहे। हा याच्यामध्ये बदल केलेला आहे। म्हणजे सर्वात परत त्यांना 20,000 रुपये भेटायचे ते आता 25,000 रुपये केले गेलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।